दर्यापूर तालुक्यात मला सुद्धा काही लोकांचे फोन आला की मी युट्यूबवर मागच्या वेळेस टाकलं होतं का इथे जे मार्केटमध्ये सिस्टम आहे हे शेतकऱ्याच्या फायद्याची आहे आणि जे जिनिंगवाले आहेत यांचे हे तोट्याची आहे। या निर्णयावर सुनील पाटील ठाम राहिले, पण मला आज जेव्हा फोन आले की सुनील पाटील गावंडे आणि त्यांच्या संचालक मंडळांनी निर्णय बदलवला, तसंच मी शहनिशा करण्याकरता मार्केटमध्ये आलो। सुनील पाटील गावंडे सभापती यांच्याकडे जो आपण त्यांना हे विचारू हा जो निर्णय आहे लोकांमध्ये पोहोचला की काल तुम्ही निर्णय तुमच्या कमिटीने बदलला, त्यावरच आपण आज त्यांचं प्रतिक्रिया घेऊ। नमस्कार दादा। नमस्कार। आतापर्यंत दर्यापूर तालुक्यात मला 3-4 जणांचे फोन आले की तुम्ही युट्यूबवर मागच्या वेळेस टाकलं म्हणे की शेतकऱ्याचे हिताचे निर्णय घेतले आणि सुनील पाटील गावंडे यांनी ते निर्णय बदलला, पण प्रत्यक्षात जेव्हा मी इथे पाहिलं तेव्हा पहिल्यापेक्षा शेतकऱ्यासाठी आनंदाची गोष्ट झाली की मला आज असं समजलं की जे जिनिंगच्या विरोधात निर्णय केला होता तो आज जिनिंगवाले इथे येऊन 72-73 म्हटलं, पण तुम्ही आज असा कडक निर्णय घेतला म्हणजे सर्वांना 74 भाव हे एवढं करतच तुम्ही कशाला तुम्ही थोडीशी व्यापाऱ्याची हिताची बाजू घ्यायला पाहिजे ना। काय झालं, काल आपण पत्रकार परिषद घेतली आणि परिषदेत आपण सुद्धा सांगितलं की काल भरपूर प्रमाणात आवक वाढली, शेतकऱ्याची त्याच्यामध्ये सुविधा, शेवटी कृषी उत्पन्न बाजार समिती हे शेतकऱ्याचं काम करते, आम्ही त्याच्यासाठी। पण सकाळी आपण कालच सांगितलं की शेतकऱ्यांना जर वाटलं की यार्डवर यायचं तर यार्डवर आणि मुळातच भ्रम करून टाकला की हे सर्व शिष्यासाठीच आहे। मी प्रत्यक्ष शेतकऱ्याला माल विकासासाठी जसं धान्याचा बाजार आपण करतो इथं हरास करतो तसाच आपण एक प्लॅटफॉर्म कास्तकारासाठी करून दिला की कास्तकाराला वाटलं इथं यायचं तर इथं या, जिनिंगमध्ये जायचं आहे तर जिनिंगमध्ये माझे माणसं बसलेले आहेत जेणेकरून कास्तकाराला त्रास होणार नाही, त्याप्रमाणे ठरलं। आज सकाळी यार्डवर आज सकाळी जवळपास 70-80 गाड्या गेल्या आणि आल्यानंतर डायरेक्टच जिनिंगचे मालक म्हणा की लोकर त्यांचे माणसं डायरेक्टच त्यांना सांगतात की बा तुम्ही चला तिकडे आम्ही 74-21 भाव देतो। अरे सीसीआय ग्रेडिंग करून राहिलं, सीसीआय ग्रेडिंग केल्याशिवाय तुम्ही कसे काय भाव देऊन राहिले बा? मला संताप आला। शेवटी कसं असते, मर्यादा असते कोणी काम करायची। मी शेतकऱ्याचं लेकरू कसं आहे की 74-21 मग तिकडे तुम्ही 74-21 सांगून राहिले, मग हा कास्तकार काय रोज रोज येते काय? एकच दिवस येते, एक दिवस ट्रॉली घेऊन, मग एक दिवस ट्रॉली घेऊन येते तो, तर मग त्याला काऊन भाव कमी? म्हणून मी त्या साहेबावरही चिडलो आणि सर्वांवर चिडलो। या निर्णयामध्ये माझ्या जेवढे सोसायटीचा अध्यक्ष असो, सदस्य असो, माझे मित्र असो, यांना टोकन मागायचा आग्रह यांनी केला की जेणेकरून हा प्रत्येकाला असं वाटते की सुनील मायाबा मित्र आहे, सभापती माझ्या जवळचा आहे, याला टोकन दिलं तर नाराजी नाही होईल। महिनाभर हेच झालं। अहो माझ्या डायरेक्टरले टोकन मागायचे प्रयत्न केले, त्यांनाही नाही दिलं मी। एवढं जर इमानदारीनं एवढं जर करत असं त्याच्यानंतरही जर मग टोकणं विकल्या चालले काही लोक आरोप करतात आणि तेही मी सहन करायचं नाही। पण राजकारणासाठी तुम्हाला स्वतःचं राजकारण आणि आज तुम्ही इथं या यार्डवर रळून राहिले हे कितपत योग्य? मला राजकारणाची पर्वा नाही। मी एक गरीब कुटुंबातला साधारण मायबापाने तेच केलं, भाड्याच्याच घरात राहिला, मी त्याच्यातच आहो। मला काही पैसे कमवायचे नाही, माझ्याजवळ तेवढीच पुंजी आहे, नाही तर एवढ्या मोठ्या लोक मी कसा काय टिकणार आहो? पण हे भाऊक क्षण तुम्ही का म्हणजे तुमच्या डोळ्यातून अश्रू पडत? मी स्वतः शेती केली, ट्रॅक्टर व्हायला, नांगर केला, स्प्रिंकलरचे पाईप बदलले, हे 24 तास माया रोडच्या अकोला रोडनं जेवढे शेतकरी जातात त्यांना माहीत आहे। रात दिवस मी टोले घेणारा माणूस आहे, म्हणून मला काहीतरी वाटते एक 4-5 क्विंटल कापूस कास्तकाराला पिकून राहिला आणि त्याच्यातही आपण मलिदा सोहळ्याचं काम करत असतात। माई मर्यादा संपली, आता जे काही होतं ते मी केलं आता। हा ना, पण सभापती हा शेतकऱ्यासमोर जर भाऊक होत असेल, त्याच्या डोळ्यातून अश्रू जर पडत असतील, ते काही म्हणत नाही आज म्हणजे तुम्ही भाऊक झाले ना। हा क्षण मी पाहिलं। मला सांगा, इथं शेतकरी आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट 70-80 गाड्या सकाळी कास्तकार आला आणि तुम्ही डायरेक्ट म्हणता आम्ही बा काय बजेट काय इथंच झालं पाहिजे समजा, म्हणजे जिना जाऊन झालं पाहिजे, जिना जाऊन एकदम भाव दिले आले पाहिजे, इथंच भाव दिले आले पाहिजे। आता इथं हे परिस्थिती निर्माण काय झाली? हे चांगली आहे, बरोबर आहे।
तुम्ही व्यापारी आहे का शेतकरी आहे? व्यापारी आहोत, शेतकरी सध्या व्यापारी आहोत. म्हणजे तुम्ही गाव पातळीवरती व्यापारी आहे, हो म्हणजे जिनिंगची नाही आहे. नाही म्हणजे असं म्हणण्यास काही हरकत नाही, इथे जे गाव पातळीवरचे व्यापारी आहेत, जे ज्यांच्याजवळ 2 एकर शेती असते किंवा 2 क्विंटल कापूस त्यांच्या घरी असते, त्यांना किंमत देऊन हे इथं बोलावतात. आजचा निर्णय काय झाला इथं? ते सगळं बरोबर आहे. समजा आपण इथेच झालं पाहिजे, जिनात नाही झालं पाहिजे एवढंच म्हणणं आहे माझं. म्हणजे जिनात भाव जिनात नाही आले पाहिजे. अच्छा, हे गाव पातळीचे व्यापारी आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की जिनात याची व्यापार झाला नाही पाहिजे. शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटते? एक पद्धती म्हणजे तुम्हाला हे एक नंबर समजा हे अगदी हराशी म्हणायला हे पद्धत चांगली आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय सुनील हा बोलतो. हा घात आहे. आज काय झालं मग इथं? आज 74 ते 31 पर्यंत 13, 14, 15 असे गेले. आपण हराशी झाले ना. आपलं नाव काय? मुगुल कोणत्या गावाचे? गायवाडी. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ, मग त्यामध्ये सभापती असो की उपसभापती असो, हे यासाठी निवडून दिले जातात की शेतकरी, व्यापारी, अडते आणि हमाल यांचं कुठंतरी कमी जास्त होत असेल तर त्यांचं समन्वय साधून ते कृषी उत्पन्न बाजार समिती सरळ चालू यासाठी ते निवडून आणले जातात. पण एक नवीन दमाचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती हा शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय जर तिथे घेत असेल आणि त्याच्या विरोधात व्यापारी आणि राजकारणी त्या सभापतीला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचत असतील, हे कितपत योग्य आहे? गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल दर्यापूर प्रस्तुत करता गणेश पटेल साखरे.